नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राज आहेरराव यांच्या प्रमोशन या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालं नसेल आणि तुम्हालाही वेगवेगळ्या लेखकांच्या उत्तमोत्तम कथा ऐकण्याचा छंद असेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा आणि ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात आजची कथा. राज आहेरराव लिखित मोत्याची माळ. मी कविता लिहिण्यात दंग होतो. मिसेस आज चहा करत होती. माझं सगळं लक्ष कवितेत होतं. इतक्यात दार ठोठावण्याचा आवाज आला. आज सुट्टीचा दिवस. कोण आलं असेल? कोण आहे? मी हाक मारली. मी मोत्या गायकवाड. बाहेरनं आवाज आला. मोत्या गायकवाड अनोळखी व्यक्ती वाटत होती. दार उघडच आहे, काहीशा त्रासिक सुरात मी बोललो. तो आत आला. 15-16च्या दरम्यान वय, सावळा रंग, पिळदार अंग, अंगात पांढरा सुती शर्ट, खाकी पॅन्ट आणि गळ्यात पांढरा दुपट्टा मफलरसारखा अडकवलेला. पायात कोल्हापुरी चप्पल आणि विशेष म्हणजे गळ्यात एक मोत्यांची माळ. बिचकत तो आत आला. मी मोत्या गायकवाड. ताईसाहेबांनी बोलवलं होतं. म्हणल्या इरीत पूजेचा बाळकृष्ण पडलाय, तो काढायचा आहे. काय? बाळकृष्ण पडला? आणि एवढ्या खोल पाण्यातनं कसं काय काढशील तू? अरे नको, काही झालं बिलं तर नाही. जा तू, राहू दे. ते हवा असेल तर 2-4 रुपये तसेच घे. नाही हो साहेब, आमचा धंदाच येतो. अहो कितीतरी वस्तू मी खोल हिरीतनं सहज काढल्यात. मोत्या विनवत म्हणाला. अरे कोण? मोत्या आलास का? बैस हो. चहाचा कप आण तर रमा म्हणाली. चहा घेणार आहेस का? नाही नको ताई. तो संकोचून म्हणाला. अरे घे की, थांब मी आणते. रमा चहा आणायला आत गेली. माझं सगळं लक्ष आता जुनाट विहिरीकडे होतं. एवढ्या मोठ्या विहिरी, तो छोटासा बाळकृष्ण. तेवढ्यात रमा चहा घेऊन आली. अगं आपण नवीन बाळकृष्ण विकत आणू ना, त्यात काय एवढं? मी रमाला म्हणालो. अहो ती मूर्ती माझ्या माहेरची आहे, शिवाय पंचधातूची आहे. आई म्हणाली होती देव्हाऱ्यात ठेव, पूजत जा, लवकर पाळणं हालेल. किंचित लाजत ती म्हणाली. बरं झालं ती पडली. अगं आत्ता कुठे 2 वर्ष झाली आहेत लग्नाला. गंमत म्हणून मी हसत म्हणालो. बायको थोडी कावरी बावरी झाली. नाही ते काही नाही. मोत्या काढ रे तू तो बाळकृष्ण विहिरीतनं, पण जरा जपून. हां अगं त्याला काही बरं वाईट झालं तर? मागे नाही का पाटलाच्या विहिरीत महारवाड्यातला एक जण पडला होता असं ऐकलं होतं. तिला समजवत मी म्हणालो. अहो त्यो माझाच बाप होता. मोत्या गायकवाड लगेच म्हणाला. अहो नशिबापुढं कुणाचं काय चालत नसतं साहेब. आणि खरं आहे ना, तर त्या दिवशी होती अमावास्या, भर 12ची वेळ हो. एखादी क्षुल्लक गोष्ट सांगावी तसा तो सांगत होता. दुःखाचा तर लवलेशसुद्धा नव्हता त्याच्या चेहऱ्यावर. अरे तुझे वडील वारले तरी तू तेच काम करतोयस. नाही बघ, तू आता आपला व्यवसाय बदल. मी त्याला समजावलं. अहो नाही साहेब, तसा मी नथुकाकडे जेव्हा खरे लाकूड फोडायला जात असतो. पण हे जरा काय म्हणतात ना, साईड बिझनेस हो. आणि साहेब व्यवसाय बदलल्यानं माणसाचं नशीब तर नाही ना बदलत. सहज म्हणून तो मला तत्त्वज्ञान शिकवून गेला. ताईसाहेब मला जागा दाखवा. सूर्य माथेवाला आहे बघा. त्यांनी पॅन्ट, शर्ट, टॉवेल काढून ठेवला. नंतर गळ्यातली मोत्याची माळ त्याच्यावर ठेवली. मी त्याच्यासोबत गेलो. दोर बांधू का रे? त्याची हिंमत बघून मी विचारलं. नाही नको. कुठं पाडला ताई बाळकृष्ण? तिने बोटानं खुणावलं. त्याकडे बघत तो म्हणाला, 1 रुपया आहे का कलदार?
मी खिशातनं कलदार काढला, त्याच्या हातावर ठेवला. ताई, हे घ्या आणि कुठं बाळकृष्ण पाडला ते तर टाका. तिने कलदार हातात घेऊन पाण्यात टाकला. रुपया चमचमत आत जात होता. 4-5 सेकंदांनी मोत्यानी विहिरीवर माथा टेकवला, जराशी माती कपाळाला लावली. माझ्याकडे बघून स्मितहास्य केलं आणि विहिरीत रुपयाच्या रोखानं उडी मारली. माझं काळीज गोठल्यासारखं झालं. मी सहज घड्याळात बघितलं. 10, 15, 20, 30, 40, 50 सेकंद झाले. माझ्या छातीत धस्स व्हायला लागलं. तेवढ्यात विहिरीतनं एकदम आवाज आला, घावला साहेब, घावला. मी विहिरीत डोकावलो. मोत्याच्या मुठीत चमचमणारा रुपया आणि बाळकृष्ण होता. ते कमरेला त्यांनी खोचलं आणि झापाझापा वर आला. काय साहेब, झालं का नाही? अहो, माझं मरण पाण्यात नसलच, पाणी पण काय करू शकत नाही मग. अंग पुसून कपडे घालून तो परत माझ्याजवळ येऊन उभा राहिला आणि सांगायला लागला, एक वेळची गोष्ट आहे साहेब, माझ्या बाला लाकूड फोडायचं काम मिळालं होतं. अहो, त्या दत्तूपंताकडं ताण लागली म्हणून इरीव गेला. तर दत्तूपंत काय म्हणत होता ठाऊक आहे का? म्हणला, हात लावू नको, आज आमचं व्रत आहे. आता आमचे हात लावल्यानं काही हिरीतलं पाणी बाटतं का साहेब? जातीभेद हेच लोक करतात हो. तरी साहेब, डॉक्टर हेडगेवारांनी 80-90 वर्षापूर्वी समरसतेचं सूत्र समाजाला सांगितलं. समरसतेचं सूत्र? हे तुला कसं ठाऊक? मी उत्सुकतेनं विचारलं. हा साहेब, माझे आबा सांगायचे. ते त्यावेळेला सेवाग्रामला हिवाळी शिबिरात स्वयंसेवक म्हणून स्वतः हजर होते. आणि साहेब, त्या शिबिराला महात्मा गांधी आणि मीराबाईंनी स्वतः हजर राहून 1,500 स्वयंसेवकांचं कौतुक केलं होतं. त्यावेळी माझ्या आबांचं ऊर भरून आलता. मी तर त्याच्या या कथनामुळे निशब्द झालो होतो. एकीकडे मी निशब्द होतो तर दुसरीकडे तो कुठल्या तरी तंद्रीत सारं काही सांगितलेलं आठवत होता. मी मध्येच त्याची तंद्री तोडत म्हणालो, अजून काय सांगितलं तुझ्या आबांनी? माझ्याकडे न बघता तो म्हणाला, साहेब, माझे आबा डेबू बाबाच्या कीर्तनात साथ करत होते. काय? प्रत्यक्ष गाडगेबाबांच्या सहवासात? हा साहेब, मला खूप खूप सांगितलं त्यांनी बाबांबद्दल. मी 11-12 वर्षाचा होतो तेव्हा माझा आबा वारला. पण वारण्यापूर्वी 50 वर्ष मी आठवणीत ठेवावं एवढं सगळं सांगितलं बघा. माझी ऐकण्याची भूक खूप वाढली होती, कारण तो परत कधी भेटेल न भेटेल माहीत नव्हतं. अजून गाडगेबाबांबद्दल काय सांगितलं सांग ना. तेच सांगायचं साहेब, बाबांनी कधी भीक मागितली नाही. फुटकी कवडी जवळ नव्हती. अहो, लोक धनाच्या राशी पायावर ठेवत, पण बाबांनी एका पैला पण स्पर्श नाही केला. त्यांनी आजन्म समाजसेवा आणि प्रबोधनच केलं, अंधश्रद्धा निर्मूलन केलं. तसंच स्वतः काम करायचे आणि मोबदल्यात भाकर मागून खायचे. मोत्या, अरे आज तू लाख मोलाची गोष्ट सांगतोयस. पुढे सांग ना, अजून काय काय सांगितलं? खूप विचार करत आठवून मोत्या म्हटला, अहो, एकदा ते एका कुणब्याकडे गेले आणि म्हणले, काही काम असेल तर द्याल का हो? त्यावेळी लोकांना ठावं होतं का बाबा काबाड कष्ट न करता भाकर तुकडा घेत नव्हते. त्या शेतकऱ्यांनी बाबांना शेताच्या कुंपणासाठी बाभळीच्या काट्या तोडाय सांगितलं. बाबा म्हणले, द्या की मग कुऱ्हाड. शेतकरी म्हणला, तू कुऱ्हाड घेऊन पळून गेला तर? बाबा गमतीनं म्हणले, मग हा गाडग्याचा तुकडा आणि डोक्याची चिंदी गहाणवट म्हणून ठेवून घ्या. शेतकऱ्यानं काही न बोलता त्याईले कुऱ्हाड दिली. बाबा मग त्या काटेरी झाडावर झापा चढले, काटेरी काटक्या तोडल्या आणि एकमेकात गुंतून छान फास घालून शेतीच्या कडेला उभ्या ठेवल्या. शेतकरी हे बघतच राहिला. मग एकीकडं शेकडो लोकांसमोर कीर्तन करणारा हा थोर संत आणि दुसरीकडं भाकर कष्टाविना खाऊ नये म्हणून कष्ट करणारा कष्टकरी. यात खरा आहे तरी कोण, हेच कोणाला कळत नव्हतं ना. मोत्या माझ्या चेहऱ्याकडे बघत होता. मी काळजाचे कान करून ऐकत होतो. बराच वेळ कोणीच बोलत नव्हतं. मग मीच भानावर आलो आणि लहान बाळासारखा अधीर होऊन म्हणालो, अरे पुढे काय झालं मग? मोत्या किंचित हसला आणि म्हणाला, आता तर घरी माझी आहे. शेतकरी बाबांना म्हणला, काय देऊ तुला खायला?
बाबा म्हणले द्या की मग 2-4 पुरणपोळ्यान गाडगाभर तूप. तर तो शेतकरी कुचेष्टेने म्हणला एवढं पुरणार आहे का शेरभर देऊ. बाबा म्हणले द्या शेरभर, उरलेला उद्या खाईन. आणि तो शेतकरी आत गेला, भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर आला आणि बघतो तर काय, अहो गाडगे बाबा आपल्याच तालात गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे भजन म्हणत लांब पत्तूर गेलतं. हे असं होतं बघा गाडगे बाबा, अहो लय मोठा माणूस. वा वा मोत्या, कान तृप्त झाले बघ हे ऐकून. बरं तू काय सांगत होतास? दत्तू पंतांनी विहिरीला हात लावू नका म्हणून सांगितलं, पुढे काय झालं? अहो नंतर त्याच सांच्याला बोलावणं पाठवलं, पितईची बकेट पडली म्हणून. बाग याला लगी आणि हिरीत उतरून पितईची बकेट काढून दिली. आणि मग तवा मात्र हिरीचं पाणी नाही बाटलं का? बघा साहेब, हे असं शास्त्र आहे ना असा धर्म आहे. अहो आमच्या जातीचे लोकच कमजोर आहेत हो. 10 रुपये आणलं कमवून का बास, दारू ढोसायची आणि माणुसकी यसरायची. म्या फार इच्छा केली होती बघा शिकायची, पण नाही जमलं साहेब. 4थी नापास झालो आणि पुढचं शिक्षणच बॉम्बाललं बघा. आणि ही माळ कसली आहे रे? फार वेळपासून ती माळ माझ्या डोळ्यात भरत होती. ही वय, अहो या आबानं दिली होती. माझ्या गळ्यात झाग दिसती का नाही साहेब? गणू सावकार 50 रुपयात मागत होता, पण मी नाही दिली. नंतर म्हणला 100 रुपये देतो, तरी बी दिली नाही म्या. अहो माझ्या आबाच्या प्रेमाची याद आहे. लय लोभ करायचा हो माझा आबा. मोती काढायचाच धंदा होता ना त्याचा. अहो वर्षातून 2 वेळा तो महिना मोती काढायला जायचा. येताना लय खाऊ आणायचा, खेळणी बी घेऊन यायचा. अहो एका वेळी ही माळ आणली माझ्यासाठी, लय आवडीची आहे माझ्या. अहो म्हणून शान आसपातूर जपून ठेवली ना म्या. बरं जाऊ का साहेब, लय काम आहे ती अजून. अरे हो, पैसे किती रे? मी खिशात हात घालत म्हणालो. राहू द्या हो साहेब, तुमचा स्वभाव लय छान आहे. अरे चहा घे. चहा आणत रमा म्हणाली, अगं हा पैसेसुद्धा नको म्हणतोय. रमाकडे बघत मी म्हणालो, अहो कशाला ताई, अहो राहू द्या. अहो कितीतरी दिवसांनी मन मोकळं बोलणारी लोकं मिळाली, लय आनंद झाला बघा. अहो मला भाऊ ना बहीण, जणू थोरल्या बहिणीची मायाच मिळाली मला. चहाचा घोट घेत घेत तो म्हणाला, पण त्याचा विचित्र स्वभाव, वारंवारीने ते आपुलकीनं प्रेमानं बोलणं याकडे माझं लक्ष जात होतं. कधी त्याच्या बोलण्याकडे तर कधी त्याच्या माळेकडे जात होतं. मोत्या, मला वाटतं अरे हे खरे मोती आहेत. एवढं कुठलं आपलं नशीब साहेब? हसत हसत मोत्या म्हणाला, माझा एक सराफ मित्र आहे, म्हणशील तर त्याला दाखवून आणतो मी. खरं असलं तर काय करणार साहेब? अरे आता हा विहिरीत डुबण्याचा धंदा सोड, एखादा छोटा व्यवसाय कर. साहेब एखादा बारका जीव विहिरीत पडला तर मग कोण काढन त्याला बाहेर, सांगा बरं. त्याच्या या वाक्याने मला घायाळच केलं. सांगा ना साहेब, त्याला डुबून मरू द्यायचं का? नाही साहेब, हे बघा मी मेलो तरी चालन, पण या गावासाठी मी हे काम काही सोडणार नाही. अहो नारायण काकाची नात पडली होती विहिरीत साहेब, ती रात रे ना मला अजून बी आठवती. एकाही गबरू जवानाची ताकद नाही झाली त्या पडक्या विहिरीत उतरावं म्हणून. मी तिथंच होतो, धावत गेलो, मारली उडी. तिचं नशीब वाचली बिचारी, पण माझ्या पायाचा हाड मात्र मोडलं. त्याची काळजी नाही, पण ती वाचली, बरं झालं. काय किंमत मिळाली असेल तुला त्याची? सरकारी दवाखान्यात गेला असशील, 8 दिवस पडून राहिला असशील तिथे. तुझी विचारपूस करायला तरी आलं होतं का कुणी? जाऊ द्या ना साहेब, अहो 5 बोटं सारखी नसतात. बरं साहेब तुम्ही म्हणतोय ना, मग बघा ही माळ दाखवून. त्यांनी माळ माझ्या हातात दिली. बरं जातो बरं का मी, असं म्हणून तो चालायला लागला. तेवढ्यात रमा बाहेर येत मोतीला म्हणाली, अरे असं जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं. बरं ताई साहेब तुम्ही म्हणाल तसं. तरी जातो म्हणलं म्हणून कोणी जात नाही आणि येतो म्हणलं म्हणून कोणी येत नाही. अहो सगळे शब्दाचे खेळ हो. अहो उद्या रक्षाबंधन आहे, मला भाऊ पण नाही आहे. मला वाटतं नाही, म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर. अगं त्यात काय, बांध की राखी.
मोती, अरे हे बघ तुझी ताई काय म्हणते आहे. मोती एकदम थबकला. काय ताई? अरे तू खरा मोती आहेस. तुझे आचार विचार खरोखर श्रेष्ठ आहेत. उद्या रक्षाबंधन आहे. येशील का राखी बांधायला? ताई, मोतीचे डोळे अश्रूनं भरून आले होते. ताई, ताई, तुम्ही मला राखी? हो, मला काही सुचतच नाही बघा. हो, मी आज पाव तर बहीण बघितलीच नव्हती. इतका आनंद झाला साहेब ना, असं वाटतं का मी जिवंत तरी राहीन का. तो दोघांकडे बघतच राहिला. येईन मी उद्या बी नक्की येईन. मोती अश्रू पुसत म्हणाला आणि चालू लागला. दुसऱ्या दिवशी आठवणीनं मी ती मोत्याची माळ सोबत घेऊन गेलो. ऑफिसमधनं येताना माझा सराफ मित्र अविनाशला दाखवली. त्यांनी त्याच्या पद्धतीनं त्या माळेचं आणि त्यातल्या एका एका मण्याचं निरीक्षण केलं आणि मग हळूच माझ्याकडे वळत म्हणाला, अरे ही माळ तुला मिळाली कुठे? अरे आमच्याकडे काल एक मुलगा आला होता, खूप चांगला आहे तो. त्याच्या गळ्यात मला ही माळ दिसली म्हणून मी त्याला म्हणालो की ही माळ खरी असली तर एखादा छोटासा धंदा काढून देतो तुला. आणि विशेष म्हणजे त्याचे आजोबा समुद्रातनं मोती काढायचे, त्यांनी त्याला ही भेट म्हणून दिली असं तो म्हणाला. म्हणून मग मी तुला दाखवायला आणली. अविनाश गालात हसला आणि म्हणाला, अरे ही खरोखर अस्सल मोत्यांची माळ आहे. असे मोती आजकाल बघायला सुद्धा मिळत नाहीत. खरं सांगतोयस तू? अस्सल मोत्यांची माळ? पुन्हा एकदा नीट निरखून बघ बरं आणि त्याची किंमत सांग. माझ्या अभ्यासाप्रमाणे 40 ते 50,000 रुपयाच्या दरम्यान किंमत असेल या माळेची. मला आनंदाचा धक्का बसला. मी माळ घेतली, घरी आलो, रमाला म्हणालो, अगं कमाल झाली मोत्याची. ही माळ खरंच खऱ्या मोत्यांची आहे. अविनाश तर म्हणत होता 40 ते 50,000 रुपये मिळतील याचे. अगं बाई, खरंच का काय? किती नशीब उजडेल बघा त्याचं. त्याला एखादा व्यवसाय करता येईल आणि आपण करू की त्याला मदत. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30च्या सुमाराला मोती आला. अरे मोती, मी माझ्या एका सराफ मित्राला माळ दाखवली बरं का. ही माळ खऱ्याच मोत्यांची आहे. खरं आहे काय? मग किती किंमत येईन याची? 40-50 हजार रुपये सांगितले त्याने. अगं बाबू, नाही पण एवढे पैसे मला काय करायचे गरीबाला? एवढे पैसे मी बाप जन्मात नाही बघितले. अरे तुला एखादा व्यवसाय किंवा वखार काढून देऊ की. आणि काही लागलं अजून तर आम्ही आहोत तुझ्या मदतीला. जाऊ देव साहेब, ते नंतर बघू. अगोदर राखी बांधू द्या. हातात माळ घेत तो म्हणाला, ताई राखी बांधा. या मोत्यापेक्षा तुमची माया लई श्रेष्ठ वाटते मला. रमा तबक, मिठाई, राखी वगैरे घेऊन आली, रांगोळी काढली, पाट टाकला. बैस. ताई एक सांगू का? काय रे? ही मोत्याची माळ खरी आहे, ती तुम्हाला मी वावळणीत टाकणार आहे. अरे मोत्या, तू काय वेडा आहेस का काय? मी बावरत विचारलं. तुम्ही थांबा साहेब, मी ताईला विचारतोय. नाही नको, काहीतरी वेड्यासारखं काय बोलतोयस? अहो मला याचा काय उपयोग आहे ताई? हे बघा ताई, तुम्हाला आण आहे माझी, नाही म्हणायचं नाही. अहो तुमच्या मायेची किंमत तर जीव दिला तरी फेडू शकणार नाही मी. त्यांनी माळ ताटात ठेवली. रमानं अश्रू भरल्या डोळ्यांनी कपाळावर कुंकवाचा नाम ओढला. अरे बघ, तुला रुमाल आणला होता, असं म्हणत रमा आत गेली. इतक्यात महारवाड्यातला गोपाल धावत आला. ए मोत्या, अरे पाटलाची बारकी पोर हिरीत पडली. अरे किती श्वारला तुला. चल बाबा, लवकर चल. साहेब मी येतो, जाऊ ना. असं म्हणत तो पाटावरनं उठला, गडबडीनं चालायला लागला. अरे राखी तर बांध. ताई हे बघा, हा गेलो ना हा आलो बघा. अहो लहानग्या जीवाचा प्रश्न आहे ना. असं म्हणत तो निघूनही गेला. रमाचा कावरा बावरा चेहरा बघून मी म्हणालो, रमा तू शांतपणे इथे बैस. पाणी देऊ का तुला? अगं आता मोत्या गेलाच आहे ना, होईल सगळं व्यवस्थित. अहो पण कशी काय पडली असेल ना ती राणी विहिरीत? आईचं लक्ष कुठे होतं तिच्या? खेळता खेळता मुलांनी ढकललं तर नसेल ना तिला? घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. अगं 12 वाजले, अजून मोत्या आलाच नाही आहे.
त्याच पाटलाच्या विहिरीवर गेला ना ग तो, जिथे त्याचा बाप. मी गडबडून म्हणालो. अरे देवा. रमा मटकन खाली बसली. अहो अहो मोत्या जातो म्हणाला का येतो म्हणाला हो? कारण तो त्या दिवशी म्हणाला की जातो म्हटलं म्हणून कोणी जात नाही आणि येतो म्हटलं म्हणून कोणी येत नाही. हे बघ रमा, असं काही होणार नाही, काळजी करू नकोस. घड्याळाचे काटे सरकतच होते. 12:15 झाले, 12:30 झाले, 1 आणि एकदम दार वाजलं. आलं वाटतं मोती. ये लवकर ये, बघ किती वाट बघितली मी. हातात आरतीचं ताट घेऊन रमा उभी राहिली होती. दार उघडून गोपाल आत आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. अरे मोती कुठं आहे? मी एकदम विचारलं. साहेब साहेब बारका जीव वाचला, पण आपला मोत्या मात्र. धाडकन रमाच्या हातातलं तबक खाली पडलं आणि मोत्यांची माळ दोऱ्यातनं तुटून सर्वत्र मोती विखुरले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात राज आहेरराव यांची कथा मोत्याची माळ. कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली तुम्हाला हे सांगण्यासाठी कमेंट जरूर करा. आणि या कथेचा हा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. हीच नम्र विनंती. भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर वेगवेगळ्या लेखकांच्या उत्तमोत्तम साहित्य कलाकृती ऐकण्यासाठी.